चला तर मग हे बघा, दिवसाची सुरुवात आमची आज अशी झाली होती. 9 वाजले होते आणि शर्लिनला उठायला आज उशीर झाला होता. काय ना, आज रक्षाबंधन असल्यामुळे शर्लिनला काय आम्ही उठवलं नाही. म्हटलं आज स्कूलला सुट्टी आहे, निवांत झोपून द्यावं. रोज कसं आहे ना, घाई गडबडीत उठत असती आणि मग तिला काय आराम वगैरे करायला भेटत नाही, अभ्यास वगैरे मागं असतो. म्हटलं आज जाऊ द्या, सुट्टी आहे तर निवांत उठायला लावा. आणि मग झाली सुरुवात. शर्लिन बाहेर आली की मैना ते सगळे बाहेर आले. आणि मग कसं आहे ना, आज आमचे पाटील घरीच होते आणि आमच्या पाटलांना आहे ना फ्लावरचे पराठे खूप आवडतात. म्हटलं आहेत घरी तर त्यांचं फेवरेट काहीतरी नाश्त्याला करावं, म्हणून मग मी करायला घेतले पराठे. तर नंतर पप्पा पण माझ्यापाशीच बसले होते. पप्पांना म्हणलं तुम्ही खाणार आहे का? पप्पा म्हणले हो खातो, मला पण आवडतात. आणि नंतर चहा केला होता आणि चहा आणि पराठे छान लागतात बरं का, म्हणजे आमच्या घरात तर आवडतात सगळ्यांना. नंतर फटाफट करून घ्यावं म्हटलं, कारण आज रक्षाबंधन असल्यामुळे ना जरा कामाची जरा घाईच होईल. कारण कसं एकदा लवकर राखी बांधून घेतली ना म्हणजे काही टेन्शन नाही, नाही का. आणि नंतर हे बघा, बेडरूम मध्ये शर्लिनने काय केले, जे काय राखी आणलेले ना त्या सगळ्या तोडून टाकले. एकदा हसावं हसावं आई, तुम्ही हसलेले व्हिडिओ सगळ्यांना आवडले. सुद्धा म्हणत होती काय लयच भारी हसत होते चहा करताना. ती व्हिडिओ काढलेला नाही बाहेर, हसावं आई. मन नाही हसा येत तसं, बळच हसायचा. हा बाबा तोंड बघा की, इथं एवढं मोठं तोंड. हे बघा, म्हणजे मी आई साहेबांना म्हणत होते की तुम्हाला हसा येत नाही तर ह्यांच्याकडे बघा. आणि मग नंतर आई साहेबांकडनं आली 2 मिनिटं बोलून आणि मग लागली परत पराठे बनवायला. आणि कसं आहे ना, नाश्ता करायचा होता, 10 वाजले होते. आणि कसं रेग्युलर आम्हाला सवय आहे 8 ते 9 वाजता नाश्ता करून घ्यायची. आणि आज सुट्टी असल्यामुळे कामाचा जरा विरंगुळाच झाला, त्याच्यामुळे म्हणलं आता काय करणार बाबा, उशीर व्हायला लागलाय, नाश्त्याला भूक पण लागली आहे. आणि कसं दादूची शर्लिनची एकदा भूक लागली नाही, दोघांची पण चिडचिड होती खूप, म्हणून म्हणलं फटाफट पराठे करून घ्यावे. आणि हे बघा, हे असं 2 चपात्या लाटून घ्यायच्या. पराठ्याला कसं आहे ना, फ्लावर खिसून घ्यायचा, त्याच्यामध्ये थोडीशी जिरी आणि चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर आणि थोडीशी मिरची, म्हणजे जसं आपल्याला तिखट पाहिजे तसं ते टाकून पूर्ण मिश्रण असं मिक्स करायचं. आणि मग नंतर चपातीवर असं टाकायचं आणि नंतर वरनं चपाती त्याच्यावरती ठेवून असं वरनं पीठ वगैरे टाकून लाटून घ्यायचे. मग एवढं छान लागतं ना. आणि हो, सांगायचं राहिलं, कधीही पराठे करताना आहे ना, आपल्या साजूक तूप म्हणजे गावरान तुपामध्ये एकदम कधीतरी करून आणि खाऊन बघा, इतके मस्त लागतील ना. आणि आम्हाला आहे ना सवय आहे आणि आम्हाला खूप आवडतात आता ते तुपामधले पराठे. तर मग रेग्युलर मी असे, म्हणजे ह्यांना कधी सुट्टी असेल, शर्लिनला सुट्टी असेल ना, तर हा बेत माझा ठरलेला असतो. कधी फ्लावरचे पराठे, तर कधी कोबीचे पराठे, तर कधी बटाट्याचे पराठे. असं केलं म्हणजे ना थोड्याशा पालेभाज्या पण मुलांच्या खातात, शर्लिन पण आवडीने खाते. आणि आता आहे ना दादूला पण पराठे आवडायला लागलेत आणि तो पण खातो बरं का, खूप आवडीने खायला लागलाय. मग कसं आहे ना की आपण रेग्युलर काय भाजी शिजून वगैरे खातो, पण पराठ्यातनं जे काय कच्चं खाणं आपल्याला शरीरात जातं ते खूप फायदेशीर ठरतं. आणि मी ना एक वेळेस ज्यावेळेस माझं ऑपरेशन झालं होतं ना, त्यावेळेस खूप वीक झाले होते. आणि मग मला त्यावेळेस डॉक्टरांनी सांगितलेलं तुम्ही जरा कच्च्या पालेभाज्या खावा हे. तर त्यावेळेस ना मी असंच पूर्ण 1 महिना कोबीचे पराठे, असेच वेगवेगळे कशाचे पराठे खाल्लेले ना, तर तुम्हाला सांगते माझं 7 किलो वजन वाढलेलं माहिती आहे. म्हणजे खरोखर पराठ्यांमध्ये खूप ताकद आहे बरं का. मी रेग्युलर महिनाभर खाल्ले होते आणि फटाफट असे पराठे केले. आणि नंतर पप्पांना नाश्त्याला द्यायचे होते म्हणून पप्पांना आवडतं तूप. मग नंतर घेतलं की असं तूप लावून, परत म्हणलं तूप लावून घ्यावं आणि मग नंतर पप्पांना द्यावं. बरं म्हणलं चालतंय. आणि पप्पा पण हे बघा माझ्यापाशीच बसले होते. आणि मग नंतर म्हटलं चला पप्पा तुम्हाला देते नाश्त्याला. तर मग म्हणले हो ठीक आहे. हे बघा पप्पा जवळ बसलेले. आणि शर्लिनने काय कारनामा केलाय, म्हणजे जसं की आपण बाळाला बांधतो तसं ते मैनाला बांधलं होतं. आणि बघा कशी मैना पण कशी बसली आहे, म्हणजे तिला पण आता सवय झाली. मग बसलो आम्ही सगळे असं नाश्ता करायला. तर दादू पण खायला बसला होता. आणि दादूला कसं ना थोडी थोडी खायची सवय लागायला लागली ना. आम्ही कसं रेग्युलर जेवण वगैरे करताना दादूला घेऊन बसतो. आणि मग आमच्या सासरे पाटील आले होते गावातनं आणि काहीतरी सांगत होते. आता ह्यांना सांगत होते, मग मी काय आपलं लागलेली नाश्ता करायला नाही. बघा ह्यांना पराठे खूप आवडलेले, सगळे असे पोटाव पडले होते, सगळ्यांना पराठे आवडले होते. मग मस्त खात होते. आता सासरे पाटलांना काय नव्हतं खायचं, आज पौर्णिमा असल्यामुळे त्यांनी धरलाय उपास. बरं मग चालतंय म्हणलं, नाश्ता वगैरे केला आणि झाली मग आवरावर रक्षाबंधनची. मग दादूला शर्लिनला आंघोळ वगैरे घालून घेतली आणि मग लागलो आम्ही करायला रक्षाबंधनचा. आणि नंतर शर्लिन त्याला ओवळत होती, तर दादू बघा डोक्यावरनं मस्त असा आशीर्वाद घेतल्यागत करतोय. आणि त्याला वाटायचं की आपण रेग्युलर आरती करतो ना, तसंच तो टाळ्या वाजवायला लागला. मग बसले पाटील.
शर्लीन दादूला मांडीवरती घेऊन आणि मग नंतर शर्लीन लागली की ओवायला. आता दादूने काहीतरी गिफ्ट आणलेलं हे शर्लीनला माहीत नव्हतं बरं का. आता काय आहे ना की शर्लीनला आवडती कॅडबरी, मग काय कॅडबरीच आणली होती आणि मग नंतर काय बाबा चाललं होतं आणि दादू कुठला तवा गप बसतोय, कसला ती दादूला हे पाहिजे ते पाहिजे आणि मग त्याला ना ते ताटात जे होतं ना साखर ती खायची होती. मग कुठला गप बसतोय, घ्यायचं हाताने खायचं की साखर. म्हणजे एवढ्या महिन्यामध्ये आहे ना दादू एवढ्या प्रमाणात साखर खायला लागलाय काय सांगू. आणि हे बघा हे ताट शर्लींनीच बनवलेलं होतं बरं का. माझा तिकडं स्वयंपाक चालू होता तोपर्यंत शर्लीने ताट वगैरे तयार केलं होतं आणि नंतर शर्लीन त्याला तर करता करता स्वतः लागली खायला आणि नंतर दादू कुठं बांधून देतोय राखी आणि मग नंतर शर्लीनच्या पप्पा म्हणले चल मला पण बांधून घे. मग लागले ते तिला बांधायला आणि नंतर दादूला पण बांधले. आणि हे बघा दादूनी शर्लीनला काय गिफ्ट दिलंय तर दिलीये कॅडबरी आणि घेतली परत महागारी. काय बाबा शर्लीनचा अर्धा जीव त्या कॅडबरी मध्ये. आणि मग पप्पांना लागली शर्लीन ओवाळायला तर पप्पांना ओवाळत होती पण शर्लीनला असं वाटायचं मला कधी कॅडबरी खायला भेटेल. म्हणजे तिला चैन पडत नव्हतं बरं का. जोपर्यंत तिचं कॅडबरी तिच्या हातात येत नाही ना तोपर्यंत शर्लीन काय गप्प बसायची नाही कारण तिची ही फेवरेट कॅडबरी आहे. तर मग चालतंय म्हणलं ती ओवाळत होते आणि नंतर आता आमचे पप्पांकडे काय पैसे नव्हते मग ह्यांनी पाटलांनी दिले आणि म्हणले धरा शर्लीनला द्या. मग शर्लीन काय बाबा घेतले की पैसे एवढे मोठे, ते पैसे बघून आम्हाला दिल तर खुश हो गया. म्हणलं बाबा आता काय नाही मला भेटतात का काय, आता काय माहिती शर्लीन मला देतेस का नाही. कारण रेग्युलर कसं होतं माहितीये का शर्लीन काय करते तिला जर असं कोणी पैसे वगैरे दिले ना ती नेहमी पैसे माझ्याकडे देत असते आणि मग ते पैसे माझेच झाले. आणि पप्पांनी एवढे मोठे शर्लीनला पैसे दिले होते 2000 रुपये. ते बघून शर्लीन लागली की नाचायला. मी शर्लीन मला दे ना. शर्लीन काय बाबा कुणालाच देत नव्हती. मग काय आणि झालं ह्या दोघांचं कॅडबरीसाठी. आणि नंतर शर्लीन म्हणली मी फोडून देते. मग दादूने दिली की कॅडबरीने लागले दोघं खायला. आणि शर्लीनला कशी सवय माहितीये का पहिल्यापासून स्वतः खाण्याआधी आहे ना दुसऱ्यांना शेअर करायचं आणि मग खायचं. आणि मग बघा तिने आहे ना पहिल्यांदा पप्पांना थोडी कॅडबरी दिली आणि मग नंतर तिने खाल्ली. ओ खाना घ्या. आणि आज आहे ना आमच्या आईसाहेबांना जायचं होतं गावाला. ती हो म्हणा ती घेतलं का ते याचं छत्रीचं घेतलं काय आणि मुकुंदचं काय म्हणतो. हा घ्या की आणि घेऊ तीच नको ते दुसरं उखाणा कुठं मला उखाणा कशाचा उखाणा नाही घ्या की. हा त्याला सगळ्यांचं सांगितलं ती मला जेवढी होती कोंबडी खोली माझी शिंबडी हा अगं नाही देणार माझ्या काय कुठला तरी घ्यावं आई कुठं नाही बाया सांगा एक. हा उखाणा घ्या उखाणा. नानांनी घेतलाय आता तुमचा राहिलाय. मी मुलगी साधी बसायला गादी वापरते खाली अगतराव पाटलाचं नाव घेते सगळ्याच्या आधी. आलं छान आलं छान आलं. अरे दादूला पुढे बसवायचं होतं हो. दादूला पुढे घ्या त्यांना बसायला जागा राहील. अहो नाही आईला बसता येणार. ओ नाही येणार हो. अय नाही येत मला बसायचं थांबा. आई बसली नाही. दादू बाय 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 कर की फ्रँकीज दे. हा नीट बसा धरून. आणि नंतर म्हणजे कसं आहे ना ज्या वेळेस आईसाहेब जातात ना गावाला त्या दिवस माझा खूप असा म्हणजे पहिला दिवस तर खूप नाराजगीचा जातो. कारण आई असल्यानंतर कसं जरा सगळीकडे बोलणं वगैरे चालू असतं. हे बघा शर्लीनने काय केलं. काय चाललंय बाबा शर्लीनचं नाटक. भीती दाखवत होती म्हणजे हीचा प्लॅन मला वाटतंय ना की दादूला भीती दाखवायचा होता
आणि ती मला दाखवायला आली. आणि नंतर आहे ना आम्ही म्हणजे असं 5 वाजले होते, म्हणजे आजचा दिवस आहे ना मी पूर्णपणे झोपलीच होते, कारण आई नसल्यानंतर मला काहीच करमत नाही बरं का. मग आम्ही बसलो असे सगळे 5 वाजता शिरा केला आणि बसलो खायला. तर आता आमच्या पाटलांना शिऱ्यामध्ये दूध आवडतं आणि त्याच्यामध्ये तूप, तर मग मी त्यांना दिलं होतं आणि नंतर आम्ही सगळ्यांनी असा शिरा खाऊन घेतला. आणि आज आहे ना आईसाहेब नसल्यामुळं पूजेचं काम सगळं आमच्याकडे होतं. तर दादासाहेब बघा मस्त दादूने घेतली की अगरबत्तीने लागला लावायला, म्हणजे त्याला सवय बरं का, कारण आई ज्यावेळेस पूजा करतात ना त्यावेळेस तो पण असतो. नंतर शर्लीन लागली पूजा वगैरे करायला. बुद्धी विनाशोती शांती शांती शांती. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम शांती शांती. आणि नंतर पूजा वगैरे झाली, मग नंतर आले स्वयंपाकाला. आता कसे ना वरण भात आणि भाकरी केलेल्या होत्या, शेवग्याची शेंग टाकली होती वाफलायला, तोपर्यंत म्हणलं जेवणाची तयारी करून घ्यावी. मग असं बीट घेतलं कापून, कारण जेवायच्या टायमाला मग घाई उडती ना. मग फटाफट म्हणलं आधीच जेवायच्या आधी केलं म्हणजे बरं पडतं. मग नंतर भाजी वगैरे टाकली होती वाफवली आणि नंतर त्यात थोडंसं असं कूट जी म्हणजे वाटण काढलं होतं ते टाकून घेतलं. चला तर मग बाय बाय. आजचा रक्षाबंधनचा दिवस आमचा असा गेला. चलो बाय बाय, भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त मजेत राहा.